बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएची लाट पाहायला मिळाली। 2/3 जास्त जागा जिंकत भाजप जदयू लोजपा युतीने मोठे यश संपादन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांच्या लाटेमध्ये महागठबंधन अक्षरशः भुईसपाट झालं। राजदच्या लालू प्रसाद यादवांच्या दोन्ही मुलांना अटीतटीच्या लढतीचा सामना करावा लागलाय। तेजस्वी आणि राहुल यांचा करिश्मा निवडणुकीमध्ये चालला नाही हे आता स्पष्टपणे दिसलंय। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। बिहारमध्ये एनडीएची लाट, महागठबंधन भुईसपाट। पंतप्रधान मोदी नितीश कुमार जोडीचा मोठा विजय। राहुल गांधी तेजस्वी यादवांच्या आघाडीचा दारुण पराभव। प्रो इन्कम्बन्सी मतदान, महिला फॅक्टर ठरला महत्वाचा। वयाच्या 75च्या आसपास असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या जोडीनं बिहारमध्ये धोबी पछाड दिलाय। दोन तृतीयांश जागांहून जास्त जागा जिंकत मोदी आणि नितीश बाबूंच्या लोकप्रियतेची लाट अद्यापही कायम आहे, हे या नेत्यांनी दाखवून दिलं। या जोडगोळीला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरलेल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या तरुण राजकारण्यांना चितपट व्हावं लागलंय। लाडकी बहीणच्या धर्तीवर बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपये देण्याची योजना एनडीएच्या फायद्याची ठरली आहे। नितीश कुमार यांच्या नेतृत्वात जवळपास 200 जागा जिंकत एनडीएनं प्रो इन्कम्बन्सी मतदान काय कमाल करू शकतं हे दाखवून दिलंय। निवडणुकीआधीची जीविका दीदी योजना ठरली प्रभावी। 1,30,00,000 महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी दिले प्रत्येकी 10,000 रुपये। महिलांसाठीच्या या योजनेनं राजकीय माहोल बदलला। निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान 8.8% अधिक। यापूर्वी दारूबंदी, सायकल वाटप योजनेचाही झाला होता लाभ। यासोबतच भाजपनं एनडीएची मोठ, जातीय समीकरणं यांचाही फायदा एनडीएला झाला। भाजपनं नितीश कुमारांसोबत चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना सोबत घेतलं। गेल्या निवडणुकीत नितीश कुमारांना आव्हान देणाऱ्या पासवान यांच्या साथीचा मोठा फायदा झाला। एनडीएमध्ये एकत्र लढल्यानं नितीश कुमार आणि चिराग पासवान दोघांच्याही जागा वाढल्या। ओबीसी, मागास, अतिमागास यांच्यासह उच्चवर्णीयांच्या साथीचं समीकरण साधलं। राजद आणि काँग्रेसच्या यशाचं यादव आणि मुस्लिम समीकरण एनडीएकडून निष्प्रभ ठरलं। ओबीसी, मागास आणि महिला हे समीकरण एनडीएच्या फायद्याचं। या समीकरणाचा फायदा झाल्यानं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर नितीश कुमारांच्या पक्षालाही याचा मोठा फायदा झालाय। भाजपच्या बरोबरीने जागा घेत जदयूनं पुन्हा एकदा बिहारमधील ताकद दाखवून दिलीय। पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचं नेतृत्व आणि विकासाचं राजकारण यामुळे विजय मिळाल्याचं एनडीए नेते सांगतायत। दुसरीकडे बिहारमध्ये महागठबंधनमध्ये एकत्र आलेल्या काँग्रेस, राजद या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांना अटीतटीच्या लढतीचा सामना करावा लागला। उपमुख्यमंत्रीपदी राहिलेल्या तेजस्वी यादव यांना राघोपूर मतदारसंघात भाजपच्या सतीश कुमार यांनी घाम फोडला। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा प्रचारही करिश्मा करू शकला नाही। महागठबंधनमध्ये जागा वाटपाचा वाद अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच राहिला। असमन्वयाचा फटका निकालात दिसला। तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेनं साफ नाकारला। वोट चोरीचा राहुल गांधींचा मुद्दा प्रचारात चालला नाही। काँग्रेस आणि राजदच्या विजयाचं समीकरण असलेल्या यादव मुस्लिम समीकरणाला धक्का बसला। पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या लाटेपुढे महागठबंधन निष्प्रभ ठरलं। दोन्ही पक्षांना याचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। पराभवानंतर अपेक्षेप्रमाणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडलं। अब तो बात कीजिए कि डेमोक्रेसी खतरे में है। जो हालात हरियाणा के बाद में महाराष्ट्र में बने हैं, महाराष्ट्र में जो बने थे ना वही हालात यहाँ बने हैं। एक तरफा जीत, सब पार्टियां साफ ही हो रही है और जिस प्रकार चुनाव आयोग इनका साथ दे रहा है, मूक दर्शक है। वोट चोरी की बात जो की, वोट चोरी का मतलब क्या? वोट चोरी का मतलब खाली लिस्टों में गड़बड़ नहीं है,
अगर आप निष्पक्ष चुनाव नहीं करवाते वो भी वोट चोरी है। कहने का मतलब जो अगर चुनाव निष्पक्ष करवाने में सक्षम नहीं है इलेक्शन कमीशन, वो वोट चोरी है। या निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादवांच्या घरात पडलेली फूट ही बाब महत्वाची ठरली। तेज प्रताप यादव यांच्या आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या एंट्रीलाच त्यांचा फुगा फुटल्याचं पाहायला मिळालं। तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाचे 43 उमेदवार, तेज प्रताप यादव यांना एकही जागा जिंकता आली नाही। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे 146 उमेदवार, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला भोपळा मिळाला। इतर पक्षांची रणनीती करणारे प्रशांत किशोर साफ अपयशी ठरले। बिहारच्या निकालांनी लालू प्रसाद यादवांच्या घराण्यातील राजकारण अखेरच्या घटकांपर्यंत पोहोचल्याचा संदेश राज्यात गेलाय। देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश सोबत महत्त्वाचं स्थान असलेल्या बिहारमध्ये भाजप आणि एनडीए मजबूत स्थितीत असल्याचं निकालांनी दाखवून दिलंय। बिहारमध्ये भाजपनं मिळवलेलं यश हे जदयूसाठी येत्या काळात डोकेदुखी ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच असतील हे अमित शहांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असलं तरी भाजपला मिळालेल्या यशानं येत्या काळात बिहारच्या राजकारणात नवी काही समीकरणं अस्तित्वात येतील का याचीही चर्चा सुरू आहे। एनडीएच्या विजयाचा हा अश्वमेध देशातील आगामी निवडणुकांवरही परिणाम करणारा ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।